नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंददायक व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे, आजची मोठी खुश खबर, सर्व कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर। आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज, कर्मचाऱ्यांना हा आर्थिक लाभ मिळणार। दिनांक 12 डिसेंबर 2025 या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठे खुश खबर युक्त बातमीच्या संदर्भात परिपत्रक निर्गमित। परिपत्रकामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? परिपत्रक कोणी निर्गमित केले आहे? परिपत्रकामध्ये परिपत्रकाप्रमाणे कोणता आर्थिक लाभ मिळणार आहे? हा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना काय करावे लागणार आहे? उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका। तर चला करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी व त्यांच्या कुटुंबाबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र शासन मार्फत दिनांक 10/11/2025 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आयुष्यमान भारत मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत राज्यातील सर्व कार्यालयातील सरकारी व निमसरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्ड निर्माण करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत आणि यानुसार सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर त्यांच्या सर्व कुटुंबियांना हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत 5 लाख रुपये प्रतिवर्ष याप्रमाणे आरोग्य लाभ प्राप्ती असणार आहेत। तसेच याकरिता सर्व अधिकारी, कर्मचारी व निमसरकारी सर्व प्रकारचे कर्मचारी यांचे स्वतःचे नाव आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव, त्याचबरोबर आप्तस्वकीयांचे आयुष्यमान बेनिफिशरी लॉगिंग मधून निश्चित कालावधीत निर्माण करण्यात यावे याकरता प्रत्येक सरकारी कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत व त्यासाठी माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळवण्यात आले आहे। जिल्हा सिंधुदुर्गच्या धर्तीवर राज्यातील इतर सर्व जिल्ह्यात सर्व कार्यालयात सरकारी व निमसरकारी अधिकारी व कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना 100% आयुष्यमान कार्ड निर्माण करणे कालबद्ध निश्चित करण्यात आला आहे आणि सर्व कार्यालय प्रमुख यांनी लेखी सूचना देऊन ही माहिती कळवण्यात यावी। कारण प्रत्येक कुटुंबासाठी व आर्थिक वर्षात 5 लाख रुपये योजना मिळणार आहेत आणि अशा कर्मचाऱ्यांना बेनिफिशरी लॉगिंग मधून निर्माण करणे मार्गदर्शन करण्याकरिता कार्यालयातील आशा सेविका, आरोग्य मित्र यांच्या मदतीने शिबिर आयोजित करावे व कार्ड निर्माण करण्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। करिता अत्यंत महत्त्वाचे हे परिपत्रक 10/11/2025 रोजी निर्गमित झाले आहे। या पत्राप्रमाणे योग्य कार्यवाही करावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। तर धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।